भेदलाय। एखादा नेता विशिष्ट प्रश्नांसाठी उभा राहतोय आणि त्यांच्या सत्तेचा कट कुणी करत असेल तर त्यांना संरक्षण दिलं पाहिजे, असं राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले। मुख्यमंत्री फडणवीसांकडे जरांगेंच्या सुरक्षेची आणि दोषींवर कारवाईची मागणी करणार असल्याचं विखेंनी सांगितलंय। मनोज जरांगेंना एकदम राज्य सरकारने तात्काळ या बाबतीमध्ये कारवाई केली पाहिजे। म्हणजे असं आहे की एखाद्या प्रश्नासाठी एखादा नेता समाजावर उभा राहतो आणि त्याच्याच हाती खेळ कोणी करत असेल तर राज्य सरकारने त्यांना तातडीनं स्वतः मुख्यमंत्र्यांमध्ये विनंती करणार आहे, त्यांना संरक्षण द्या आणि जे कोणी अशा गटामध्ये सामील असतील त्यांना तात्काळ कारवाई करा। मनोज जरांगेंना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर आता खासदार बजरंग सोनावणे आक्रमक झालेत। जीवे मारण्याच्या धमकीच्या कटाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी बजरंग सोनावणेंनी केली आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून त्यांनी एसआयटी चौकशीची मागणी केली। सखोल आणि निष्पक्ष चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्याची मागणी सोनावणेंनी केली आहे। तर मनोज जरांगेंना आलेल्या धमकी प्रकरणी मंत्री पंकजा मुंडेंनी जालन्याच्या एसपींशी चर्चा केली। यावेळी सगळ्या प्रकरणांचा गंभीरपणे तपास करून मनोज जरांगेंच्या सुरक्षेत वाढ करण्याचे आदेश पंकजा मुंडेंनी दिलेले आहेत। मनोज जरांगे महाराष्ट्राचे डॉन आणि डॉनला कोणी धमकी देऊ शकतं का, असं वक्तव्य ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी टीका करताना केलंय। तर आपल्याला या प्रकरणात वेगळाच संशय येत असून वाळू माफिया आणि जमीन माफियांच्या गराड्यात असणाऱ्याला कोण धमकी देईल हे काम त्यांच्यातलंच कोणाचं असेल, असं वक्तव्य नवनाथ वाघमारेंनी केलंय। मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन आहेत। डॉनला कोण धमकी देत असतं का? हे काहीतरी मला वेगळंच प्रकरण असल्याचा संशय येतोय। वाळू माफिया, मटका माफिया, गुटखा माफिया, दारू माफिया, जमीन माफिया ह्या लोकांच्या गराड्यात असणाऱ्या माणसाला कोण धमकी देईल हे खरं तर मला असा त्याच्यामध्ये संशय येतो की त्यांच्यातीलच कोणीतरी असू शकतो। मनोज जरांगे या महाराष्ट्राचे डॉन आहेत। डॉनला कोण धमकी देत असतं का? आणि यानंतरची बातमी आहे एबीपी माझाच्या रियालिटी चेकची। बुलढाणा जिल्ह्याला जागतिक कीर्ती मिळवून देणाऱ्या लोणार सरोवरातले पाण्याचे गुणधर्म बदलल्यानं या सरोवराचं अस्तित्व धोक्यात आल्याचं चित्र निर्माण झालंय। जे लाखो वर्षात घडलं नाही ते पहिल्यांदा घडलंय। लोणार सरोवराच्या अतिक्षारयुक्त पाण्यात पहिल्यांदाच मोठ्या प्रमाणात जिवंत मासे आढळलेत। उल्कापातातून तयार झालेलं लोणार सरोवर हे जगातील तिसरं आणि खाऱ्या पाण्याचं एकमेव सरोवर आहे। या खाऱ्या पाण्यात असलेल्या अतिक्षारांमुळे कुठलाच जीव या पाण्यात जिवंत राहू शकत नव्हता। मात्र गेल्या काही महिन्यांपासून पावसाचं पाणी आणि शहरातलं सांडपाणी थेट लोणार सरोवराच्या पाण्यात मिसळल्यानं लोणार सरोवराची जी ओळख होती ती धोक्यामध्ये आलेली आहे। नैसर्गिकरित्या जगातील अद्वितीय खाऱ्या पाण्याचं सरोवर तयार झालंय। मात्र या सरोवरातील खाऱ्या पाण्यातले क्षार कमी झाल्यानं लोणार सरोवरातील पाण्याचं जैव महत्त्व धोक्यात आलंय। या संपूर्ण गंभीर बाबीकडे संबंधित यंत्रणांनी लक्ष देण्याची गरज आहे। याचाच एबीपी माझानं लोणार सरोवराच्या तळाशी जात रियालिटी चेक केलाय। सुमारे 5,70,000 वर्षापूर्वी उल्कापातामुळे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार शहराजवळ हे लोणार सरोवर खरं तर अतिशय लाखो वर्षापूर्वींचा इतिहास या सरोवराला आहे। यात जे पाणी आहे ते खरं तर खारं पाणी आहे आणि यात कुठलीही सजीव सृष्टी जगू शकत नाही असा या पाण्याचा गुणधर्म आहे। मात्र यंदा या सरोवराच्या पाण्यात मासे आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे आणि या सरोवराचं खरं तर जैवविविधता ही धोक्यात आल्याचं बोललं जात आहे। मात्र प्रशासनाने यावर अद्यापही कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही। खरं तर या लोणार सरोवराला लाखो वर्षांचा इतिहास आहे आणि हा इतिहास जपणं हे सरकार आणि पुरातत्व विभागाचं काम आहे। या सरोवरात मासे आढळत आहेत, मात्र कुठल्याही शासकीय यंत्रणेने याबद्दल अद्यापही स्पष्टीकरण दिलेलं नाही। हे खरं तर सरकारची अनास्था बघितली जाते। कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, लोणार, बुलढाणा। दरम्यान काही स्थानिक आणि सरोवर अभ्यासकांनी यात पहिल्यांदाच मासे बघितल्याचं म्हटलंय। इतिहासात या पाण्यात कधीही मासे किंवा कोणताही जीवजंतू त्यांनी बघितला नाही आणि तो तिथे जगू शकत नाही असा दावा सरोवर अभ्यासकांनी केलाय। त्यामुळे एबीपी माझानं थेट लोणार सरोवराच्या तळाशी जाऊन पाहणी केली असता इथे मोठ्या प्रमाणात मासे आढळून आलेत। तर एबीपी माझानं या पाण्याची पीएच तपासली असता ती 8 ते 9च्या दरम्यान आढळली आहे।
सध्या मी लोणार सरोवराच्या काठावर आहे आणि या ठिकाणी आपण जर का बघितलं तर मोठ्या प्रमाणात पाण्याची पातळी वाढलेली आहे. यात सृष्टी निर्माण झालेली आहे. जैवविविधता या पाण्याची धोक्यात आलेली आहे. नेमकं हे पाणी कसं बदललंय याचं प्रात्यक्षिक आता आपल्याला तज्ज्ञ करून दाखवतील. खरं तर या पाण्याचं जे पीएच असतं ते अल्कलाईन असतं आणि जवळपास 10.5 ते 11 पीएच या पाण्याचं नेहमी आतापर्यंत रेकॉर्ड झालेलं आहे. मात्र यंदा या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली. किती पीएच आहे आता जरा करून दाखवाल आम्हाला. हा पीएच पेपर आहे जो आपण लॅब मध्ये यूज करतो आणि या पीएच पेपरचा आपण एक छोटासा पेपर घेतलेला आहे आणि तो आता आपण या पाण्यामध्ये अर्धा डीप करत आहोत. हे बघा, आता हा आपण याच्यामध्ये डीप केलेला आहे आणि टेस्ट पेपर मध्ये जे कोड आहेत, पेपर कोड, पीएच लेवलचे कोड, त्यामध्ये याला आपण मॅच करतो आहे. आता तुम्ही कोड बघू शकता आणि हा पेपर मी इथे लावलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला स्पष्ट दिसू शकते की 8चा कलर जो आहे तो पूर्णपणे मॅच झालेला आहे पीएच पेपर सोबत. म्हणजेच याचा जो 10-11 पीएच जो होता तो आता फक्त 8 ते 9 याच्या दरम्यान दिसतोय. म्हणजे याच्यामध्ये गोड्या पाण्याचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात आलेलं आहे. त्याचमुळे आपली जैवविविधता धोक्यात आलेली आहे. ते आपण सायंटिफिकली प्रूव्ह करू शकतोय. गोडं पाणी मिक्स झालं आणि त्यामुळे या पाण्याचे गुणधर्म बदलले आहेत. याचं पीएच जे 10.5 ते 11 असायचं ते आता 7 ते 8च्या दरम्यान आलेलं आहे आणि त्यामुळे या पाण्यात जैवसृष्टी निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. कॅमेरामन शांतारामसह डॉक्टर संजय महाजन, एबीपी माझा, बुलढाणा. यंदा बुलढाण्याच्या लोणार सरोवर परिसरात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. लोणार शहरातलं सांडपाणी सरोवरात थेट जाऊ नये म्हणून नीरी संस्थेनं या ठिकाणी प्रकल्प उभारला होता, तोही धुळखात पडू नये. शिवाय लोणार शहरातील सांडपाणी सरळ या सरोवरात मिसळलं जात असल्यानं सरोवराची पाण्याची पातळी इतिहासात यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढली आहे. त्यामुळे सरोवराचं पाणी हे डायल्यूट झाल्यानं पाण्याचे गुणधर्म बदलल्याचं बोललं जात आहे. सरोवरातील पाण्यात सजीव सृष्टी निर्माण होऊन भविष्यात लोणार सरोवराचं अस्तित्वच धोक्यात येईल. जी सजीव सृष्टी निर्माण होतीये ती कदाचित पर्यावरण आणि मानव जातीला धोकादायक ठरू शकते, असं तज्ज्ञांचं मत आहे. अशा तऱ्हेचे मासे ह्या पाण्यात येणं हा त्या तलावाच्या पर्यावरणाला प्रचंड धोका आहे. कारण एकतर हे मासे ज्यांना अतिशय इन्व्हेजिव्ह असं आपण म्हणतो तसे इन्व्हेजिव्ह आहेत आणि ते तिथली त्या तलावातली दुसरी सगळी जीवसृष्टी नष्ट करून टाकतात आणि वाढतात. तर जरी हे मासे तसे खाण्यासाठी उपयुक्त असले तरीही ते मासे ह्या तलावात आल्याने त्या तलावातली जी इकोसिस्टीम आहे ती संपूर्णपणे डिस्टर्ब होईल. दरम्यान सरोवरातलं पाणी हे खारट आणि अल्कधर्मी असल्यानं याची पीएच नेहमी 10.5 ते 12च्या दरम्यान नोंदवली गेली. मात्र यंदा या पाण्याचा खारटपणा कमी होऊन त्याची पीएच 8 ते 9च्या दरम्यान कमी झाली आहे, नोंदवली गेली आहे. त्यामुळे पर्यावरणवादी आणि शासनानं लक्ष देण्याची गरज आहे. पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात माशांची पैदास झाली आहे. मात्र ही पैदास लोणार सरोवराच्या जैवविविधतेसाठी धोक्याची घंटा मानली जाते. लोणार सरोवरातील पाण्यात खरं तर हे खारं पाणी आणि या पाण्यात मासे आढळल्याने संपूर्ण देशात खळबळ उडाली. खरं तर लोणार सरोवराची पातळी जी आहे, पाण्याची पातळी यंदा रेकॉर्ड ब्रेक वाढलेली आहे आणि त्यामुळे या पाण्यात आता मासे आढळत आहेत. सध्या मी लोणार सरोवराच्या काठावर आहे आणि आपण जर का बघितलं तर या पाण्यात आपल्याला मासे दिसत आहेत. आतापर्यंत तरी असं आढळलं नाही हजारो वर्षापासून. मात्र यंदा या पाण्यात मासे आढळल्याने नेमकी लोणार सरोवराची जी काय बायोविविधता आहे, जैवविविधता आहे, ती धोक्यात आली आहे असं तज्ज्ञांचं मत आहे. दूर जर बघितलं तर प्रचंड मोठं असं हे लोणार सरोवर आहे आणि या पाण्यात आता मासे आढळले. हजारो वर्षापूर्वीपासूनचा जो इतिहास जर बघितला तर या पाण्यात सजीव सृष्टी कधीही आढळली नाही. मात्र यंदा या पाण्यात मासे आढळल्याने आता तज्ज्ञांमध्ये खरं तर जे काही याचा वैज्ञानिकपणे अभ्यास करतात त्याच्यामध्ये चर्चा सुरू झालेल्या आहेत. आणि यानंतर अन्य काही बातम्यांचा आढावा घेऊया. परभणीच्या गंगाखेड तालुक्यातील टाकळवाडी ग्रामस्थांनी थेट गावच विक्रीला काढलंय. गावातील 1.5 किलोमीटरच्या रस्त्याची अत्यंत वाईट अवस्था असून या रस्त्यासाठी वारंवार आंदोलन करून, निवेदन देऊन, प्रशासनासोबत चर्चा करूनही उपयोग होत नसल्यानं शेवटी त्रस्त गावकऱ्यांनी चक्क गावच विकणं आहे अशा आशयाचे बॅनर लावलेत. त्यामुळे आता तरी रस्ता होईल अशी या ग्रामस्थांना आशा आहे. समस्त गावकरी टाकळवाडी यांनी हा निर्णय घेतलेला आहे की गाव विक्रीस काढलेले आहे. ऑगस्ट महिन्यामध्ये कंटिन्यू 6 दिवस गावाने विविध आंदोलन केलेलं आहे.
BDO साहेब यांनी लेखी आश्वासन दिले होते की 16 ऑक्टोबर रोजी काम चालू करण्यात येईल, पण काम चालू झाले नाही. नोव्हेंबर महिन्यात चालू झाला तरी चालू झाले नाही. तरी सर्व गावकरी मंडळीने निर्णय असा घेतलेला आहे की एकमताने की गाव विक्रीस काढलेले आहे. आमच्या गावाला रस्ता नसल्यामुळे खूप वाईट परिस्थिती आहे की म्हाताऱ्या माणसाला चिखलामध्ये चालता येत नाही रस्त्यानं. डिलिव्हरीच्या महिलांना पण न्यायला खूप अवघड. अर्जंट जर कुणाला अटॅक आला, जर कधी अचानक कोणी म्हातारं माणूस जर सिरियस असलं, त्यांना न्यायचं कसं? अडचणीमुळे एक वेळेस तर रस्त्यातच जातात म्हातारी माणसं. आणि गेलेत 1-2 माणसं गेलेत पण आमच्या गावातले रस्त्यामध्ये. नेते येतात, निवडणूक आली की आमच्याकडे येतात, यरी ध्यान ठेवत नाहीत, आमच्या गावाकडे बघत नाहीत. आम्ही कसं वागायचं? आमची तिन्ही पिढी चालू आहे. वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांना यंदा अतिवृष्टीनंतर एका नवीन संकटाला सामोरं जावं लागतंय. कपाशीवर लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मोठी घट होणार असल्यानं शेतकरी आधीच कमी दराच्या कात्रीत सापडलाय. आता उत्पादनात घट झाल्यानं नुकसानीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागणार आहे. पाण्यामुळे लाल्या आल्या त्याला, आणि हे मागाल्या पाण्यामुळे काही डोळे पडले, काही खराब झाले असे काय कापूस पडलेला आहे. त्याच्यात अवरेज कमी घटलेला आहे आणि त्यांचे पुन्हा भावही मिळत नाही आम्हाला. आणि ती हे आपला ते फर्टिलायझर म्हणतात ते का शिष्या ते चालू व्हायला सध्याकडे. त्याच्यात शेतकरी खूप अडचणीत आहे. लाल्यामुळे ते घाटर खराब झाले त्याची. हो, लाल्यामुळे घाटर झाला, खर्च भरपूर झाला, शेतकरीचं उत्पन्न कमी व्हायला लागला, भाव कमी मिळायला लागला. भाव जास्त पाहिजे, मजुऱ्या वर्षाचे वाढत गेल्यामुळे भाव जास्त पाहिजे, तेव्हा कास्तकाराला उरला आम्हाला, तर काही उरणार नाही. अकोल्याच्या पोलीस अधीक्षक कार्यालयात अमरावती एसीबीनं मोठी कारवाई केली. पोलीस खात्यातील लाचखोर महिला क्लर्कवर कारवाई करण्यात आली आहे. ममता पाटील असं लाचखोर महिला पोलीस क्लर्कचं नाव आहे. तक्रार फाईल पास करण्यासाठी तब्बल 8,000 रुपयांच्या लाचेची मागणी तक्रारदाराकडे केली होती. तक्रारदाराला लाच देणं मान्य नसल्यानं थेट अमरावती एसीबी कार्यालय गाठलं. या तक्रारीवरून पडताळणी केली असता ममता पाटील यांनी लाच मागितल्याचं सिद्ध झालंय आणि त्यानंतर काल पोलीस अधीक्षक कार्यालयातच लाच घेताना महिला पोलीस क्लर्कला ताब्यात घेतलंय. यावेळी नातवासमोर अटक होत असताना लाचखोर महिलेच्या डोळ्यात अश्रू आले होते. नवी मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत ऑनलाईन गेमिंगद्वारे सायबर फसवणूक करणाऱ्या 12 जणांच्या टोळीला अटक केली. या टोळीनं देशभरातील 886 बँक खात्यांचा वापर करून तब्बल 83 कोटी 97 लाखांची फसवणूक केल्याचं उघड झालंय. मुख्य आरोपीला सीबीडी स्टेशनवरून पकडण्यात आलंय. त्यानं नागरिकांकडून बँक खातं, पासबुक, एटीएम कार्ड घेत फसवणुकीसाठी वापरलं होतं. डोंबिवली आणि पुणावळे इथल्या ठिकाणी छापे पोलिसांनी टाकून आरोपींना अटक केली आहे. मुंबईतील अंधेरी ते दहिसर मेट्रो 2A आणि गुंदवली ते दहिसर मेट्रो 7च्या भाडेवाढीचा प्रस्ताव केंद्राकडे राज्य सरकारनं